बैनर चलिए बैनर अंदर रखो। बैनर बाबा बैनर। ओवैसी से बाहर जाके लड़ना, इधर बैठो बैठो, बैनर अंदर रखो। अध्यक्ष महोदय रिप्लाई दो। बॅनर मी तुम्हाला वेळ बॅनर देतो, अंदर. बॅनर मध्ये ठेव, बाहेर ठेव, बैनर बाहेर बैनर ठेव, अंदर, बैनर अंदर। बाहेर ठेव। अध्यक्ष महोदय सन्माननीय, चला बॅनरच्या माध्यमातून विषय बॅनरच्या माध्यमातून चला। हो चला 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 ठेव ठेव। ओवैसी से झगड़ा बाहर। बोलो बोलो अध्यक्ष महोदय, यांना बोलू द्या, यांचे उत्तर देऊ। बोला। अध्यक्ष महोदय, मैं बहुत शांतिपूर्वक इंसाफ की मांग करता हूं। मेरी महाराष्ट्र विकास आघाड़ी सरकार हमेशा छत्रपति शिवाजी महाराज के रास्तों पर चलने वाली, हर समाज के साथ इंसाफ करने वाली सरकार, हम उस सरकार के एक हिस्सा है। अध्यक्ष महोदय, आज 5% मुसलमानों का रिजर्वेशन, जब हाई कोर्ट ने कह दिया कि 5% रिजर्वेशन अलाउ है एजुकेशन में, उनको दिया जाए, तो फिर बीजेपी ने 5 साल तक नहीं दिया। इसी हाउस के अंदर कांग्रेस और एनसीपी और हम लोग सब लोग 5 साल तक बार बार ये मांग करते रहे कि 5% रिजर्वेशन मिलना चाहिए, लेकिन नहीं दिया इन लोगों ने। अब हमारी सरकार आ गई है। अध्यक्ष महोदय, लोग हमसे पूछते हैं बाहर, आदरणीय नवाब मलिक साहब ने अनाउंस किया था कि मेरी सरकार देने जा रही है, बहुत लोगों ने अभिनंदन किया, लेकिन 2 साल हो गए, आज तक ये इश्यू पे चर्चा नहीं होती। हर इश्यू पे चर्चा होती है, इस पे चर्चा क्यों नहीं होती? इस देश के, इस महाराष्ट्र के 5% लोग, आज उनके साथ खुली नाइंसाफी हो रही है। कम्युनिटी कहती है हमसे कि छोड़ दो, रिजाइन कर दो, तुम लोग क्यों गए हाउस के अंदर, क्यों जाकर के सरकार के साथ बैठे हुए हो? मैं विनम्र निवेदन करना चाहता हूं कि जिस पार्टी ने ये 5% रिजर्वेशन लाया था और वो आज सत्ता में है, मेहरबानी करके जल्द से जल्द इस पे चर्चा करके 5% रिजर्वेशन दिया जाए। धन्यवाद। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष चलो, अभी चर्चा नहीं चर्चा, बैठिए 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 साहेब, आता यांनी मुद्दा उपस्थित केला, आम्ही उत्तर देतोय। हे सगळ्या बातम्या, बैठा बैठो ना, आप जवाब लो ना, बैठिए ना। अध्यक्ष महोदय, नारायण राणे समिति साहब की जो समिति बनी थी, जिसने मराठा आरक्षण और अकलियतों में, माइनॉरिटी में सोशली इकोनॉमिकली बैकवर्ड, माइनॉरिटी में सोशली इकोनॉमिक बैकवर्ड लोगों को आरक्षण देने की बात ऑर्डिनेंस पास होके महाराष्ट्र के अंदर वो आरक्षण दिया गया था। दोनों आरक्षण हाई कोर्ट में चैलेंज हो गया अध्यक्ष महोदय, और उसके बाद में जो एसबीसीए कैटेगरी अकलियतों को जो आरक्षण दिया गया था एजुकेशन के अंदर, आरक्षण मुंबई उच्च न्यायालय ने उसको एग्री कर लिया, एक्सेप्ट कर लिया। अध्यक्ष महोदय, 2014 में सरकार बदल गई, नई सरकार आई, हमने बहुत रिक्वेस्ट की, आरक्षण नहीं मिला। हमारी आपके माध्यम से महा विकास आघाड़ी सरकार से यह मांग है कि इमीडिएटली जो मुंबई हाई कोर्ट ने जो एजुकेशन के अंदर आरक्षण दिया था वो फौरन इंप्लीमेंट होना चाहिए, और दूसरा नौकरियों के अंदर आरक्षण के लिए बिल लाके उसको फौरन मंजूरी देनी चाहिए। अध्यक्ष, ये टाइम बाउंड होना चाहिए। आज मंत्री महोदय ने अपने उत्तर में बताना चाहिए कि 5% आरक्षण अकलियतों को जो स्पेशली इकोनॉमिकली बैकवर्ड है उनको कितने दिनों में दिया जाएगा महाराष्ट्र के अंदर, उसका आज फैसला होना चाहिए। मंत्री महोदय, सन्माननीय अबू आसिम आजमी साहेब, त्याचबरोबर अमीन पटेल साहेब व इतर जे सदस्य आहेत, त्यांची भावना आहे की महाराष्ट्रामध्ये आघाडीचे सरकार असताना मराठा समाजाला 16% आरक्षण आणि मुस्लिम समाजाला 5% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता। अध्यादेश काढण्यात आला। निवडणूक झाल्यानंतर दोन्ही अध्यादेश लॅब झाल्यानंतर मराठा आरक्षणाच्या बाबतीत या विधानसभेमध्ये कायदा करण्यात आला। कोर्ट कचेरी झाल्यानंतर पुन्हा हायकोर्टाने मान्यता दिली, सुप्रीम कोर्टामध्ये तो निकाली लागलेला नाही। आघाडीच्या सरकार असताना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका होती, आमच्या जाहीरनाम्यामध्ये पण हा विषय होता। शिवसेनेच्या जाहीरनाम्यामध्ये विविध घटकांच्या आरक्षणाचे प्रश्न आम्ही मार्गी लावू ही भूमिका होती।
वरच्या सभागृहामध्ये हा प्रश्न आल्यानंतर पटलावर मी आश्वासन दिलं होतं की हायकोर्टाने जी सांगितलेलं आहे त्याची अंमलबजावणी आम्ही करू. पण एकंदरीत आरक्षणाच्या बाबतीत तो ओबीसींच्या आरक्षण जो निवडणुकीचा आहे तो असेल, मराठा आरक्षण असेल, मुस्लिम आरक्षण असेल, या बाबतीत इंदिरा जयसिंगच्या ज्या सुप्रीम कोर्टच्या ऑर्डर आहे की आरक्षण 50% पेक्षा पुढे घेऊन आपण जाऊ शकत नाही. या राज्यामध्ये 52% आरक्षण असताना मराठा आरक्षणच्या विषय पण तो थांबूनच आहे. मुस्लिम आरक्षण पण आपण कुठलेही निर्णय घेतला तो पुढे जाऊ शकत नाही. या सरकारच्या वारंवार मागण्या केंद्र सरकारकडे आहे की जी मर्यादा 50%ची आहे ते वाढून राज्यांना अधिकार दिला पाहिजे आणि जर तो घटनेमध्ये दुरुस्ती झाली, मर्यादा 50% पेक्षा वाढवण्यात आली, तर या राज्यातला उपेक्षित मराठा समाज असेल, मुस्लिम समाज असेल, तो सर्व आरक्षणाचे प्रश्न मार्गी लागू शकताय. केंद्र सरकारकडे आमची मागणी आहे की केंद्र सरकारने घटनेमध्ये दुरुस्ती करून 50%ची मर्यादा वाढवण्याच्या बाबत निर्णय घेतला पाहिजे. एकदा घटना दुरुस्ती झाली, राज्यांना अधिकार मिळाला, तर निश्चित रूपाने मराठा समाजाच्या पण आरक्षणाच्या मागणी हे मार्गी लागेल आणि त्याचबरोबर मुस्लिम समाजाच्या पण मागणी मार्गी लागू शकते. ही अडचण असताना हा निर्णय पुढे जाऊ शकत नाही. अध्यक्ष महोदय, आम्ही एक लहानपणी गोष्ट ऐकली होती की राजाचा पोपट मेला, पण राजाला सांगायचं कसं? मग कोणी म्हणाला त्याची मान वाकडी झाली आहे, कोणी म्हणाल तो हालचाल करत नाही, कोणी म्हणतो तो खात पित नाही. तसं आता नवाब मलिकांनी, मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतोय, सांगून टाकलं की जे आम्ही सांगत होतो या राज्यामध्ये मुस्लिम आरक्षण मिळू शकत नाही. हे आता नवाब मलिकांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो. याचं कारण असं आहे अध्यक्ष महोदय की धर्माच्या आधारावर आरक्षण या राज्यामध्ये देशामध्ये देता येत नाही. या संदर्भात आंध्र प्रदेशने कायदा तयार केला. तो कायदा सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने रद्दबातल केला. त्यामुळे मला असं वाटतं आता ठीक आहे, केंद्र सरकारवर टाक, इकडे टाक, तिकडे टाक. खरं म्हणजे या संदर्भात तुम्ही ज्या इंदिरा जयसिंगचा उल्लेख करता आणि त्यानंतर 5 बेंचचा जो जजमेंट आहे, या दोन्ही जजमेंटमध्ये याला बेसिक स्ट्रक्चरशी जोडलाय. त्यामुळे केंद्र सरकारला अशी अमेंडमेंट करता येत नाही कॉन्स्टिट्यूशन मध्ये. म्हणूनच 10%ची जी आरक्षणाची नाही आहे, जी ओपन कॅटेगरी करताय तीही चॅलेंज झालेली आहे, पण त्याचा वेगळा विषय आहे. पण बेसिक स्ट्रक्चर मध्ये 50%च्या वर जाता येणार नाही, अपवादात्मक स्थितीत जाता येईल. आणि म्हणून मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपण अपवादात्मक स्थिती मांडतो आहोत. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी नवाबबाईंना माहिती आहेत. पण आता अंगावर आलेला आहे. 5 वर्ष आमच्या काळामध्ये फार आंदोलन करत होते अध्यक्ष महोदय, जोर जोरात ओरडत होते. मी त्यावेळेस सांगत होतो की मुस्लिम समाजाला जे 10% ओपन मधनं दिलेलं आहे गरीब समाजाला, त्यात मुस्लिमांना कुठे कुठे आरक्षण मिळालं याची यादी पण इथे मी दिली होती अध्यक्ष महोदय. पण राजकीय हेतूने प्रेरित होऊन त्यावेळी जे आंदोलन करत होते, आता त्यांची भाषा काय झाली हे फक्त या ठिकाणी मला निदर्शनास आणायचं आहे. धर्मावर आधारित आरक्षणाला आमचा विरोधच आहे आणि तो राहील. महोदय, अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेता या सभागृहाची दिशाभूल करण्याचं काम करतात. अध्यक्ष महोदय, या देशामध्ये जरा ऐकून घ्या, ऐकून घ्या, ऐकून घ्या, ऐकून घ्या, जरा ऐकण्याची हिंमत ठेवा साहेब. हा बोला. ऐकून घ्या. अध्यक्ष महोदय, हा विषय धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही, तो तसा नाही. या देशामध्ये 30 जानेवारी 1950 साली प्रेसिडेन्शियल आदेश काढून जे शेड्यूल कास्टचा आरक्षण होता त्याच्यात असा आदेश निर्गमित करण्यात आला की जे दलित हिंदू असतील त्यांनाही आरक्षण मिळू शकते. जे इतर धर्मीय असतील, धर्मांतर केला तर त्यांना आरक्षण मिळत नाही. नंतरच्या काळामध्ये कबीरपंथींचं आंदोलन झाल्यानंतर त्यांना शिथिल करण्यात आला.
शिखांचं आंदोलन झालं, त्यांना शिथिलता देण्यात आली. मग 90 साली व्ही.पी. सिंग साहेबांच्या सरकार आल्यानंतर नवबोधनला शिथिल करण्यात आलं. आजही धर्माच्या नावाखाली शेड्यूल कास्ट मुस्लिम असतील, ख्रिस्ती असतील, त्यांना आरक्षण मिळत नाही. जर धर्माच्या नावाखाली आरक्षणापासून वंचित ठेवता येत असेल तर धर्माच्या आधारावर आरक्षण देऊ शकतो आपण. एक. दुसरा, 50% अट जोपर्यंत शिथिल होत नाही तोपर्यंत मराठा आरक्षणचा प्रश्न पण मार्गी लागू शकत नाही. आणि विरोधी पक्ष नेते भाजपने या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे फसवणूक करण्याचं काम केला होता. आता केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. तुम्ही ती मर्यादा 50%ची शिथिल करा. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल आणि तो मार्ग मोकळा झाला तर मुस्लिम समाजाच्या आरक्षण पण देण्याचा आमचा मानस आहे. तो पण निर्णय आम्ही घेऊ. एक घटनात्मक अध्यक्ष महाराज